मानवंदना. तदनंतर स्पर्धेतील पहिला चेंडू, तदनंतर रिव्हर्स अटेम्प्ट, त्यावरती आलाय चौकार. यावेळेस बघा ऑफ साइडला चेंडूला उडवलाय, थेट षटकारासाठी चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा आहे, चेंडूला पाठवलाय लांब वर दूर वर दन. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आहे, रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय, एक ठिकाणी पुढे जाताना बघायला मिळालंय. गणेश राऊत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे. यावेळेस सादिकच्या बॅट मधनं समोरच्या बाजूला एक देखणा स्ट्रोक आहे क्रिकेट. यावेळेस बघा लेग साइडच्या दिशेने लांबवर आहे, दूरवर आहे. यावेळेस देखील चेंडूला हवेमध्ये उडवलाय, बॅक टू बॅक जे नक्कीच सादिक शेख यांच्या माध्यमातून. समोरच्या बाजूला चेंडू हवेमध्ये सज्ज होईल. सुरेशचा पहिला चेंडू समोरच्या बाजूला हेलिकॉप्टर उडवला. कशा प्रकारची असणार आहे कामगिरी. यावेळेस अल्ताफ यांच्या बॅट मधनं एक मोठा फटका येतोय, मिड विकेटच्या रिजन मध्ये एक नक्कीच बघायला मिळतोय. लेग साइडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये येतोय एक खेळाडू आहे. पहिला चेंडू हवेमध्ये ऑफ साइडला एक देख. यावेळेस बघा समोरच्या बाजूला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण खराब आहे. तदनंतर चेंडू, यावेळेस देखील सुरेख चेंडू आहे, पंचांचे बोट आकाशाकडे, फलंदाज अल्ताफ होईल बाद. यावेळेस चेंडू हवेमध्ये यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः रोहन चेंडू खाली पोहोचतोय, टिपतोय, सुंदर झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. मोठमोठ्या दिग्गजांना ज्यानं शांत ठेवलंय आणि आपल्या पॅव्हलियन मध्ये पाठवलंय. तदनंतर आपण नाणेफेक करतोय वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी, तर त्यांच्या विरोधात संघ असणार आहे राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्लाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच. दोनही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. आपण लगेचच नाणेफेकीचा कौल पार पडतोय. दोनही संघ नाणेफेकीसाठी आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण नाणेफेक पार पाडणार आहोत. पहिला चेंडू नक्कीच एक सुरेख स्ट्रोक आहे, एक टप्पा पार पाडले जाईल. त्या प्रत्येक लाईन मधला आपण टी शर्ट देणार आहे. यावेळेस स्टेप आउट केलं आणि तदनंतर जर बघितलं तर फटका फसलाय, टिपलाय, सुंदर झेल, संपलाय. ऑफ साइडच्या दिशेने सुरेख स्ट्रोक आहे, चेंडू पोहोचेल च्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेस लेग साइडच्या दिशेने गणेश राऊत, टिपलाय, सुंदर झेल, समीर झोन. यावेळेस बघा मोठा फटका खेळलाय, तिथं क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलाय एक. यावेळेसचा चेंडू रिव्हर्स स्ट्रोक आहे, रिव्हर्स शस्त्र बाहेर काढलंय. समोर यायचंय, आपणास विनंती असणार आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपला गेलाय, पॉवर प्ले मध्ये यावेळेस देखील सुरेख स्ट्रोक आहे, चेंडूला थेट पाठवलं गेलंय, जे अद्यापही प्रगतीपथावरती जारी. यावेळेस सुरेख स्ट्रोक आहे, दर्जेदार स्ट्रोक आहे, चेंडूला पाठवलंय थेट स्कोर कार्ड. यावेळेस ऑफ साइडला स्क्वेअर कटचा सुंदर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर लांबवर राहिलाय आणि तदनंतर चेंडू पोहोचलाय चौकारासाठी. रास्ते 4 के आलाय चौकार. ज्या खेळाडून धुमाकूळ घातलाय. यावेळेस शिवा माचरेकर पहिल्या चेंडूवरती करतोय ब्लास्ट, फोडलाय पहाड. गोलंदाजांना काहीतरी कमाल धमाल करावी लागणार आहे.
यावेळेस ऑफ साइडला फटका तर फसलाय तिथं क्षेत्ररक्षक दत्ता चेंडू खाली आलाय टिपलाय झेल संपलाय शिवमाधारक. यावेळेस बघा एक दर्जेदार स्ट्रोक आहे फायनल एकच्या दिशेनं एक. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेनं फटका तर खेळलाय क्षेत्ररक्षक बराचसा दूरवर राहिला. शेवटचा गोल असणार आहे. सर आपण लवकरात लवकर नाणेफेकीसाठी मान्यवर कक्ष द्यायचं. यावेळेस बघा दमदार आहे बहारदार आहे ताकद आहे. 81 बनवल्यात 2 बनवायच्या होत्या तदनंतर नो लुक शॉट सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव दमदार षटकार आहे.